आता आणखीन एक वेगळा प्रश्न जो मला पडलाय, की मी जो अनुभवला पण आहे, की ज्यांचं सिलेक्शन झालंय किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं, की एकदा मी अधिकारी झालो, की फिर मजे ही मजे. मग असं का म्हणतात विद्यार्थी, की मी एकदा सरकारी कामामध्ये आलो, की माझी मजाच आहे. मला कामाचं टेन्शन नाही. पैसे म्हणजे नाही का, काय म्हणू शकतो, की पेमेंट वगैरे आरामात मिळतं. तर अशा विद्यार्थ्यांची भावना का तयार झाली असेल? काय वाटतं? नाही, अशी तर फार कमी विद्यार्थ्यांची भावना आहे, की हं, मी हं. एकदा माझं सिलेक्शन झालं. हं. म्हणजे माझे जे सगळे प्रयत्न आहेत ते फक्त सिलेक्शन पर्यंत आहेत. हं, हं. अधिकारी झाल्यानंतर माझं आयुष्य हे आनंदातच जाणार आहे. हं, हं. तर असा विचार खरं तर त्या विद्यार्थ्याच्या किंवा तो जो अधिकारी आहे ना, त्याच्या मनामध्ये नाही आला पाहिजे. हं, हं. कारण ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होता, ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होतात ना, हं. खऱ्या अर्थानं जबाबदाऱ्या तिथनं पुढे तुमच्या सुरू सुरू. होतात. बरोबर. की तुम्ही उद्या पोस्टिंग झालेलं आहे तुमचं. हं. पोस्टिंग झालेलं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टिंग दिलेलं आहे, हं, त्या हं. ठिकाणची सगळी माहिती तुम्हाला घ्यायची आहे. हं. तिथला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तिथले व्यक्ती आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्यायच्यात. इव्हन तुम्ही ज्यावेळेस पोस्टिंग होता आणि एखादं कार्यालय तुमच्या ताब्यात येतं, सगळ्यात हं, हं. पहिल्यांदा तिथल्या पेंडिंग फाईल असतात, पेंडिंग केसेस हं, असतात, हं. त्या समजून घेतल्या पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये तुमचा बराचसा वेळ जातो. हं, त्याच्यानंतरून तुम्हाला मग पुढे डिसिजन घेण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ असतो. हं. खरं तर तुमची मानसिकता ही अधिकारी झाल्यानंतरून बदलली पाहिजे, पाहिजे. बरोबर. की आता माझ्या जीवनात आनंद आहे, हं, हं. असं नसावं.